आहे ना लिखाणावरती काहीतरी लिहिलेलं? हो. हा. परवाची गोष्ट जरा आगळंच घडलं. वा, परवाची परवाची गोष्ट गोष्ट जरा आगळच घडलं. भरल्या ताटाचं अधिवेशन पार पडलं. वा. घाई त्याला वाढपी ताटात सर्व मंत्रिमंडळ वाढलं. हा. सभा भरवली ताटानं, अध्यक्षस्थान घेतलं मिठानं. बर. सभा भरवली ताटानं, अध्यक्षस्थान घेतलं मिठानं, पण म्हणला खाल्ल्या मिठाला जागतो, शपथ कुणी घेऊ नका, माझ्या मागं कृपा करून कुठली चौकशी लावू नका. गरम डोक्याचा भात वर्णाच्या नावानं ओरडू लागला. गरम डोक्याचा भात वर्णाच्या नावानं ओरडू लागला. त्याच्या नादानं बिचार शिरा उगाच भरडू लागला. भाताच्या धमकीनं वरण घाबरू लागलं. वाटीचा पक्ष सोडून भाताच्या आळ्यात शिरू लागलं. अपक्ष तुपाची धार जरा हुशार निघाली. अपक्ष तुपाची धार जरा हुशार निघाली. अर्ध बहुमत भाताला, अर्ध वर्णाला देऊन लोणच्यानं बोट वर केलं, म्हणलं आडीनडीला. लोणच्यानं बोट वर केलं, म्हणलं आडीनडीला. मीच असतो आधी प्रत्येक घडीला, उरून उरले मी तुमच्या प्रत्येक पिढीला. ठेचा म्हणाला मला हवं तेवढं वापरा, बाकी ताटात सोडा. ठेचा म्हणला मला हवं तेवढं वापरा, बाकी ताटात सोडा, पण माझ्यासाठी एकतरी मंत्रीपद काढा. सुकी भाजी कोपऱ्यातून ताठरपणे वागू लागली. सुकी भाजी कोपऱ्यातून ताठरपणे वागू लागली. नेहमी दुष्काळ वाटायला म्हणून स्वतंत्र वाटी मागू लागली. पापड मधून वेधत राहिलं लक्ष. पापड मधून वेधत राहिला लक्ष. पापड मधून वेधत राहिलं लक्ष. गरज नसताना फूट पाडून केले 2 पक्ष. विधान परिषदेवर घ्या म्हणून भाजीचा रस्सा फिरला ताटभर साऱ्या. विधान परिषदेवर घ्या म्हणून भाजीचा रस्सा फिरला ताटभर साऱ्या. पोळीने त्याला थांबवलं करून मिन्नत वाऱ्या. सोबत राहीन कायम सांगून बुंदीनं काहीच केलं नाही. सोबत राहीन कायम सांगून बुंदीनं काहीच केलं नाही. कोथिंबिरी शिवाय मठ्ठ्यासोबत कुणीच आलं नाही. आश्वासनाचा पेला गटगट रिकामा केला. आश्वासनाचा पेला गटगट रिकामा केला. खाणारा फक्त ढेकर देऊन गेला. खाणारा जेवणावरची कविता माफ सुटलेली आहे. आता दादा आमच्यापेक्षा वयाने जास्त नाही, थोडा मोठा आहे, त्यामुळे ते राजकीय, पण आम्ही जे तरुण आहोत, तर खाण्याचे पदार्थ हे प्रेयसीसाठी आपण कसा त्याचा उपयोग होतो खाण्याच्या पदार्थांचा, तर ते रोहनने लिहिले त्याने, सादर मी करतो. करा. अगर तुम हो चाशनी तो मैं गुलाब जामुन होना चाहता हूँ. प्रेक्षकांना सांगायला आवडेल, चाशनी म्हणजे साखरेचा पाक. बर. अगर तुम हो चाशनी तो मैं गुलाब जामुन होना चाहता हूँ. तेरे हर मीठे में छोटी इलायची होना चाहता हूँ. वाह. हाँ, दिखती तो तुम सफेद बासमती सी, तेरे लिए तड़के की दाल होना चाहता हूँ. आचार सी खट्टी हो तुम, तेरे छूने से पापड़ सा टूटना भी चाहता हूँ. हाँ, भूखे पेट तो इतनी ही तारीफ कर सकता हूँ तेरी, तेरे थाली में ज्यादा नहीं, बस स्वाद के लिए तेरा नमक होना चाहता हूँ. अगर तुम हो चाशनी तो मैं गुलाब जामुन होना चाहता हूँ. फार छान. आपल्याही कार्यक्रमांमध्ये आठवणीचं मीठ चवीनुसार आहे सध्या. आणि काय बहारदार तुम्ही अगदी हे भरलेलं ताट राजकीय अंगाने आणि प्रेमाच्या अंगाने फार कमाल व्यक्त केलं. फारच सुरेख, मजा आली बाबा. चला आपण आता वाफ किती आली आहे भरली.